पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये एक मोठी कारवाई केली आहे। त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते। पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलेले आहे। काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। पुणे क्राइम ब्रांच टीम वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या दाखल झाली आहे। ड्रग्जचा अवघड रॅकेट उघडकीस आणण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत जवळपास 1100 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले। आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणता येईल। पुणे पोलिसांनी पुण्यामध्ये 2 ठिकाणी कारवाई करून जवळपास 1100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलेले आहे। मेफेड्रिन ड्रग्ज होतं हे जे पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहे पुण्यातल्या 2 वेगवेगळ्या भागांमधून आणि त्या पाठोपाठ आता पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये कारवाई केलेली आहे आणि दिल्लीमध्ये केलेल्या या कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी जवळपास 400 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले। मिकी घाई आपल्याला आणखीन माहिती देतील। मिकी कविता, अगदी ज्या पद्धतीने पुणे पोलिसांची टीम जे क्राइम ब्रांचची टीम आहे ती गेले 2 दिवस ही कारवाई करते आणि आतापर्यंत जर आपण बघितलं मागील 2 दिवसात जवळपास 1100 कोटी रुपयांचं ड्रग हे पुणे जिल्ह्यातून रिकव्हर करण्यात आलेलं आहे। अर्थात धरण पकडण्यात आलेला आहे आणि आता जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या 10 टीम्स क्राइम ब्रांचच्या या ठिकाणी तयार आहेत आणि ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत आणि आताच काही वेळापूर्वी एका टीमने दिल्लीत जाऊन ही कारवाई केलेली आहे आणि तिथं जवळपास 400 कोटी रुपयांचं मेफेड्रिन ड्रग त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने हे संपूर्ण ड्रग रॅकेट आणि ह्याचं इंटरनॅशनल कनेक्शन देखील आता पुणे पोलीस समोर आणण्याच्या प्रयत्नात आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अमितेश कुमार यांनी ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल। फक्त पुण्यातच नाही तर देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुण्यातल्या गुन्हे शाखेची कारवाई सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।